रायगडमध्ये भाजपला धक्का. माजी आमदार सुरेश लाड यांचे पुतणे राजेश लाड यांचा सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. अहिल्यानगरमध्ये शिक्षक सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा गोंधळ. एका महिला संचालकानं चिमूटभर सभासदांचा उल्लेख केल्यानं वाद पेटला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या बॉक्सिंगपटू साक्षी चौधरीचं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून अभिनंदन आणि कौतुक. अहिल्यानगरच्या चौंडी गावातील रथयात्रा उत्सवाच्या मंचावर थिरकल्या नृत्यांगणा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेसमोर आयोजित कार्यक्रमात असा नृत्य झाल्यानं नेटकऱ्यांचा संताप. रत्नागिरीतील गुहागरच्या शृंगारतळीमध्ये दारूच्या कारणावरून तुफान हाणामारी. रॉडनं मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पोलिसांकडून तपास सुरू. मालेगावात दुचाकी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश. अल्पवयीन मुलासह 5 जणांना अटक. आरोपींकडून 3,35,000च्या दुचाकीसह सायकल जप्त केल्याची माहिती. वाशिममध्ये अवैध गुटखा वाहतूक करणारं वाहन जप्त. आरएमडी आणि विमल कंपनीच्या प्रतिबंधित साठ्यासह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त. हिंगोलीत सखल भागात पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ, तर पिकांना फायदा होणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान. अंबरनाथ बदलापूर परिसरात पावसाची संततधार. कात्रज परिसरात बदलापूरच्या पाणी साचल्यानं वाहनधारकांची तारांबळ. सिंधुदुर्गातल्या आंबोलीच्या धबधब्यावर रविवारची सुट्टी असल्यानं पर्यटकांची मोठी गर्दी. परिणामी वाहनांच्या लांबच लांब रांगा. अहिल्यानगरला पाणी गळतीचा मोठा फटका. मुख्य जलवाहिनी फुटल्यानं विळट टाकीजवळ पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात पावसामुळे रंगावली धरण ओव्हरफ्लो. धरणाचे दरवाजे उघडल्यानं रंगावली आणि रायगड नदीला पूर. संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर परळच्या महाराजाचं पाठपूजन. गणेश भक्तांची गर्दी. यंदाही महाकाय बॅलेन्सिंग मूर्ती साकारणार. जळगावातील तरसौच्या गणेश मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त गर्दी. रविवारची सुट्टी असल्यानं दर्शनासाठी मोठ्या रांगा. बीडच्या वडवणीत विठ्ठल बिरदेव यात्रा महोत्सव उत्साहात संपन्न. यात्रेत पारंपरिक शोभायात्रा आणि धनगरी संस्कृतीचा देखणा आविष्कार. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलनाचा धोका वाढला. रुद्रप्रयागमध्ये केदारनाथ बद्रीनाथ मार्गावर वाहतूक काहीशी विस्कळीत झाल्याची माहिती.